मध्यान्ह भोजनासंदर्भात देखील काही ठिकाणी प्रश्नाची उपस्थित होताना दिसत आहेत. मध्यान्ह भोजन जे आहे, सिलेंडर नाही आहे, त्यामुळे कुठे अन्न जे आहे ते मिळत नाही. नाशिकमध्ये काही घटना आपल्याला समोर येताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी मध्यान्ह भोजनाचा विषय आहे, हॉस्टेल आहेत त्यांचा विषय आहे, की खाजगी हॉस्टेल चाललेले आहेत त्यांचा विषय आहे, हॉटेलवाल्यांचा विषय आहे. आपल्याला कल्पना आहे परिस्थिती कशी चाललेली आहे. जगभर आखारी देशामध्ये सगळं युद्ध पेटलेलं आहे. हा काही इथला शासनाचा फेल्युअर आहे का केंद्र शासनाचा फेल्युअर असा विषयच नाहीये. आता जहाज येत नाहीये, तिकडनं ट्रान्सपोर्टेशन बंद पडलेलं आहे, गॅस येत नाहीये. त्यामुळे हा सगळा विषय थोडा आता क्लिष्ट झालेला आहे. त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण मला वाटतं यावर नुसतं सर्वांनी राजकारण करू नये. तर उगाच सिलेंडरची अंतयात्रा चालली आहे, ज्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल. मला वाटतं जनता तर सुधारण आहे, आपण थोडं कळ सोचावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की थोडा गॅसचाही वापर कमीत कमी केला. अनेक ठिकाणी गरीब कुटुंबाचं विचार तेवढ्यावर चालवतात, पण अनेक ठिकाणी गॅसचा आपण जसा नेहमी वापर करतो त्यापेक्षा जर थोडा कमी केला तर त्याचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. तो आपण सगळ्यांनी करावा, कारण परिस्थिती देशासाठीच युद्धजन्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वॉर लेवलवर आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीशी लढतो आहोत. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये तर कुठे मला वाटतं अडचण येत नाहीये, येणार पण नाही. आपली जहाजं आता पास होत आहेत, खाली परवा 2 जहाजं आली. मला वाटतं गॅसच्या बाबतीमध्ये लवकरच प्रश्न सुटेल. आपले राष्ट्रमंत्री आहेत, सगळीकडे बोलतायत, माननीय पंतप्रधान आहेत, त्या बाबतीमध्ये अतिशय अलर्ट मोडवर आहेत. पण त्या मानाने जगभरामध्ये जे संकट आलेलं त्या मानाने आपण अतिशय सुखी आहोत मी असं म्हणेन. थोडीशी कस सोचावी लागेल, थोडा त्रास सहन करावा लागेल, पण मला वाटतं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, शासनाला करावं, प्रशासनाला करावं. आपला हा देशाचा विषय आहे, हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी थोडं सहकार्य करावं. कुठेही काळा बाजार होऊ देऊ नका, फार स्टॉक करून सिलेंडर ठेवू नका. तशी परिस्थिती कुठे येणार नाही की सगळं संपलं, आता सगळं बंद पडलं आहे. पंतप्रधान सगळी काळजी घेत आहेत, केंद्र सरकार राज्य सरकार सगळी काळजी आम्ही त्या घेतो. काळा बाजार होऊ नये यासाठी सरकारकडून काही महत्वाची पावलं उचलण्यात आली आहेत का? कारण की बऱ्याच ठिकाणी असं समजण्यात येतं की साठे करून ठेवले जात आहेत, दर दुप्पट घेतले जात आहेत, ब्लॅकने विकले जात आहेत. त्यामुळे हे देखील प्रकार आता पुढे येताना दिसतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, सर्व प्रशासनाला दिलेल्या आहेत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये कुठेही काळा बाजार होता कामा नये. कोणी असं आढळेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा. कोणाला स्टॉप करता कामा नये, कोणाला ब्लॅकमेल करता कामा नये. अतिरिक्त भावाने त्या ठिकाणी सिलेंडर विकता येणार नाहीत. या संदर्भामध्ये खूप काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लवकरच सॉल्व्ह होतील. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की फार सिलेंडर जमा करून ठेवू नका घरामध्ये. उगाच त्याचा स्टॉक झाल्यामुळे मग इतर लोक जे गरजू आहेत ज्यांच्याकडे खरंच गॅस नाही त्यांना सुद्धा त्रास होतोय. मला वाटतं की आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी, सहकार्य करावं. हे देशावरचं संकट आहे, ते काही कुणा पार्टीवरचं कुणाच्या वैयक्तिक कुणावरचं संकट नाही, तर हे देशावरचं संकट आहे. आपल्याला काय चाललंय जगभरामध्ये, युद्ध कसं पेटलेलं आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून कुठेही याच्यामध्ये राजकारण न करता सर्वांनी सर्व पक्षांनी सुद्धा मला सहकार्य करावं.